मला वेड लागले प्रेमाचे भाग 1. पहाटेचे 6 वाजले होते. पावसाच्या हलक्या सरींनी शहर धुवून निघाले होते. रस्त्यावर अजून फारशी वर्दळ नव्हती. झाडांच्या पानांवरून टपटपणारे पावसाचे थेंब जणू नवीन दिवसाचे स्वागत करत होते. आरव खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता. हातात गरम चहाचा कप होता, पण त्याचं लक्ष चहाकडे नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, आयुष्य इतकं रिकामं का वाटतं? वयाच्या 27व्या वर्षी त्याच्याकडे चांगली नोकरी होती, स्वतःची गाडी होती, आई वडिलांचं प्रेम होतं, पण तरीही मनात एक पोकळी होती. रोजच्या धावपळीत तो हसत असे बोलत असे, पण रात्री उशिरा स्वतःची संवाद साधताना त्याला जाणवत असे की कुणीतरी आपल्या आयुष्यात कमी आहे. त्या दिवशी त्याने ऑफिसला जाण्याऐवजी थोडं लवकर घराबाहेर पडायचं ठरवलं. जवळच्या तलावाकाठी जाऊन शांत बसावं असा विचार त्याच्या मनात आला. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला अन्वी तिच्या आईसोबत घरात होती. अन्वी, आज मुलाखत आहे ना? आईने विचारलं. हो आई, पण थोडी भीती वाटते. भीती नाही बाळा, आत्मविश्वास ठेव. अन्वीने हसत आईचा हात धरला. ती खूप हुशार होती, पण प्रत्येक मोठ्या गोष्टी आधी थोडी घाबरायची. वडिलांच्या निधनानंतर तिने आईसाठी आणि लहान भावासाठी खूप संघर्ष केला होता. आजची मुलाखत तिच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकत होती. तिने निळ्या रंगाचा साधा ड्रेस घातला. आरशात स्वतःकडे पाहून हलकच हसली. आजचा दिवस माझा असेल, ती मनाशी म्हणाली. तलावाकाठी शांत वातावरण होतं. आरव एका बाकावर बसून पाण्यात उठणाऱ्या लहरी पाहत होता. अचानक जोराचा वारा सुटला. एका मुलीच्या हातातील फाईल उघडली आणि कागद हवेत उडू लागले. अरे देवा! ती घाबरून कागदांच्या मागे धावू लागली. आरव क्षणाचाही विलंब न करता उठला. त्याने धावत जाऊन एक एक कागद गोळा करायला सुरुवात केली. काही मिनिटात सर्व कागद जमा झाले. मुलगी धाप टाकत त्याच्यासमोर उभी राहिली. थँक्यू, खरंच खूप मदत केली. आरवने तिच्याकडे पाहिलं. क्षणभर वेळ जणू थांबला. पावसाचे थेंब तिच्या केसांवर अलगद ओळगत होते. तिच्या डोळ्यात संघर्ष होता, पण त्याचबरोबर एक वेगळी चमकही होती. आरवच्या मनात पहिल्यांदाच एक अनोळखी भावना जागी झाली. ही मुलगी पुन्हा भेटेल का? अन्वीने फाईल हातात घेतली, हलकच हसली आणि म्हणाली, मी निघते, उशीर होईल. ती निघून गेली. पण तिच्या जाण्यानंतरही आरवची नजर बराच वेळ त्याच दिशेला रोखलेली होती. त्याला अजून तिचं नावही माहिती नव्हतं, पण मन मात्र कुजतला. काठी झालेल्या त्या काही मिनिटांच्या भेटीनंतर आरव ऑफिसमध्ये पोचला, पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. लॅपटॉप समोर उघडा होता. ईमेल्स येत होत्या, मीटिंग सुरू होती, पण त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या अनोळखी मुलीचा चेहरा येत होता. आरव, आरव. त्याचा मित्र निखिल त्याला हलवत म्हणाला. काय रे, कुठे हरवलास? आरव दचकला. काही नाही, थोडा विचारात होतो. निखिल हसला. मला वाटतं आज कोणीतरी खास भेटलंय. आरवने हसून विषय बदलला, पण मनात मात्र त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, खरंच का एका भेटीत कोणाचं इतकं आकर्षण वाटू शकतं? दुसरीकडे अन्वी मुलाखतीसाठी कंपनीत पोचली होती. तिच्या हातात तीच फाईल होती जी सकाळी उडाली होती. रिसेप्शनवर नाव नोंदवून ती प्रतीक्षालयात जाऊन बसली. आजूबाजूला अनेक उमेदवार होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. अन्वीने डोळे मिटले. बाबा, आज माझ्यासोबत असाल ना? तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. मुलाखत सुरू झाली. पॅनेलने अनेक प्रश्न विचारले.
अन्वी प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं. मुलाखत संपल्यावर एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, मिस अन्वी, तुमचं ज्ञान आणि आत्मविश्वास आम्हाला आवडला. 2 दिवसात निकाल कळू. अन्वीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. ती कंपनीबाहेर पडली. अचानक पाऊस सुरू झाला. तिने छत्री आणली नव्हती. ती बस स्टॉपकडे धावत होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक कार थांबली. कारची काच खाली झाली. एक्सक्यूज मी. अन्वीने पाहिलं. समोर तोच मुलगा होता, सकाळी तलावावर तिची मदत करणारा आरव. तुम्ही दोघेही एकाच वेळी बोलले आणि दोघांनाही हसू आलं. आरव म्हणाला, पाऊस वाढतोय, तुम्हाला हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू. तुम्हाला हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू शकतो. अन्वी क्षणभर गप्प राहिली. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं योग्य आहे का? पण त्याच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा दिसत होता. ती म्हणाली, ठीक आहे, पण फक्त बस स्टॉपपर्यंत. आरव हसला, जसं तुम्हाला योग्य वाटेल. कारमध्ये काही क्षण शांतता होती. आरवने रेडिओचा आवाज हलका केला. तसं सकाळी तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं. ती हलकच हसली. मी अन्वी. छान नाव आहे. आणि तुम्ही? आरव दोघांची पहिल्यांदाच एकमेकांची नावं ऐकली. त्या 2 नावांसोबत नकळत 2 मनांमध्ये एक नवीन धागा विणला जाऊ लागला. बस स्टॉप आला. अन्वी उतरली. आज पुन्हा मदतीसाठी धन्यवाद. आरव म्हणाला, कदाचित ही दुसरी भेट होती, पण मला वाटतं ही शेवटची नसावी. अन्वी काही बोलली नाही, फक्त हसली आणि बसमध्ये चढून निघून गेली. बस दूर जात असताना ती नकळत खिडकीतून मागे वळून पाहत होती. आरव अजूनही तिथेच उभा होता. दोघांच्या मनात एकच प्रश्न होता, ही फक्त योगायोगाची भेट आहे की नशिबाने लिहिलेली प्रेम कहाणी बुजत होती. कदाचित हिच्यासाठीच मी इतकं वर्ष वाट पाहत होतो. बस हळूहळू पुढे निघाली. खिडकीजवळ बसलेल्या अन्वीने नकळत मागे वळून पाहिलं. पावसाच्या धारा काचेवरून वाहत होत्या, त्यामुळे बाहेरचं दृश्य धुसर दिसत होतं. तरीही तिला स्पष्ट दिसत होता तो चेहरा, आरव. तो अजूनही बसस्टॉपजवळ उभा होता. बस नजरेआड झाली, पण त्याच्या चेहऱ्यावर ते शांत हसू अन्वीच्या मनात कायमच कोरलं गेलं. ती स्वतःशीच पुटपुटली, आज दिवसभरात 2दा भेटलो. हा फक्त योगायोग असेल का? आरव कारमध्ये बसला, पण इंजिन सुरू करण्याआधीच काही क्षण तो तसा शांत बसून राहिला. त्याने डॅशबोर्डवर हात ठेवला आणि हलकसं हसला. अन्वी, पहिल्यांदाच त्याने तिचं नाव मोठ्याने उच्चारलं. एवढ्या छोट्या भेटीत एखाद्याचं नाव इतकं जवळचं वाटू शकतं, यावर त्याचाच विश्वास बसत नव्हता. त्या संध्याकाळी आरव घरी पोचला. त्याची आई सुमित्रा स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. आलास? आज उशीर झाला. थोडा ट्रॅफिक होता. आई आणि चेहऱ्यावर हे हसू. कशाचं? आरव दचकला. हसू काही नाही का आई? आई हसली. आईपासून काही लपवता येत नाही. आरवने विषय बदलला, पण मनात मात्र एकच नाव घुमत होतं, अन्वी. दुसरीकडे अन्वी घरी पोचली. तिची आई दारातच उभी होती. कशी झाली मुलाखत? छान झाली आई. आणि चेहरा एवढा आनंदी का दिसतोय? अन्वीने लगेच उत्तर दिलं नाही. तिला स्वतःलाच उत्तर सापडत नव्हतं. रात्री जेवण झाल्यावर ती गच्चीवर गेली. पाऊस थांबला होता. आकाशात ढगांमधून चंद्र टोकावत होता. तिने मोबाईल हातात घेतला.
स्क्रीन रिकामी होती. कोणताही संदेश नव्हता. तरीही ती मोबाईलकडे पाहत राहिली. क्षणभर ती स्वतःवरच हसली. अगं अन्वी, त्याच्याकडे तुझा नंबरच नाही. त्या रात्री आरवलाही झोप येत नव्हती. तो खिडकीत उभा राहून पावसाचा आवाज ऐकत होता. त्याच्या मनात एकच विचार, ती पुन्हा भेटेल का? दुसऱ्या दिवशी सकाळी आरव नेहमीपेक्षा लवकर घराबाहेर पडला. कार्यालयाचा रस्ता सोडून त्याने मुद्दाम कालचा बस स्टॉप गाठला. कदाचित ती पुन्हा दिसेल. 5 मिनिटे गेली, 10 मिनिटे गेली, 15 मिनिटे झाली, पण अन्वी नाही. आरवने एक खोल श्वास घेतला. बहुतेक नशिबात इतकंच होतं. तो कार सुरू करणार इतक्यात दुरून एक मुलगी धावत येताना दिसली. तिच्या हातात तीच निळी फाईल होती. आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. ती अन्वीच होती. अन्वी धापा टाकत बस स्टॉपकडे धावत येत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते. सकाळपासून घरात वीज नव्हती. आईची तब्येत थोडी बिघडल्यामुळे तिला औषध आणावी लागली आणि त्यामुळे उशीर झाला होता. आरवने तिला पाहताच कारचा दरवाजा उघडला. अन्वी, तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि क्षणभर आश्चर्याने थांबली. तुम्ही इथे? आरव हलकसा हसला. ऑफिसला जात होतो. वाटलं इथूनच जावं. अन्वीला हे कारण पूर्णपणे खरं वाटलं नाही, पण तिने काही विचारलं नाही. बस अजूनही आली नाही. दोघेही बस स्टॉपवर उभे राहिले. काही क्षण शांतता पसरली. ती शांतता अवघडलेली नव्हती. उलट दोघांनाही ती सुखावह वाटत होती. आरव म्हणाला, कालची मुलाखत कशी झाली? अन्वीच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. चांगली झाली. आता निकालाची वाट पाहते. मला खात्री आहे तुम्ही निवडल्या जाल. एवढा विश्वास? हो, कारण तुमच्या डोळ्यात मेहनत दिसते. हे ऐकून अन्वी काही क्षण गप्प राहिली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या संघर्षाकडे इतक्या आदराने पाहत होतं. तेवढ्यात बस आली. अन्वी बसमध्ये चढणार इतक्यात तिच्या हातातून पुन्हा एक कागद खाली पडला. आरवने तो उचलला. तो तिच्या वडिलांचा एक जुना फोटो होता. अन्वीने तो फोटो अलगद हातात घेतला. तिचे डोळे पाणावले. हे माझे बाबा. आरवने काहीच विचारलं नाही. तो फक्त शांतपणे म्हणाला, ते जिथे असतील तिथून तुमच्यावर नक्की अभिमान करत असतील. हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं. तिने पटकन ते पुसलं आणि हलकसं हसत म्हणाली, धन्यवाद. बस निघून गेली. आरव बराच वेळ त्या बसकडे पाहत राहिला. त्याच्या मनात आता फक्त आकर्षण नव्हतं, तर तिच्या आयुष्याचा भाग बनण्याची एक शांत इच्छा जन्माला येत होती. त्याच दिवशी दुपारी आरव ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. हॅलो, आरव बोलतोय. हो, मी HR विभागातून बोलत आहे. आज आमच्या कंपनीत एका उमेदवाराची मुलाखत झाली होती. तिची काही कागदपत्र तुमच्या कारमध्ये राहिली आहेत असं CCTVमधून दिसतंय. आरव दचकला. ती उमेदवार अन्वी होती का? फोनवरील आवाज म्हणाला, हो, अन्वी देशमुख. आरवच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आता त्याच्याकडे तिची कागदपत्र होती आणि कदाचित तिला पुन्हा भेटण्याचं एक खरं कारणही आरवच्या हातात मोबाईल होता. पण त्याचं लक्ष फोनवर नव्हतं. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, अन्वीला पुन्हा भेटण्याची हीच योग्य संधी आहे का? त्याने पुन्हा एकदा कार तपासली. सहप्रवाशाच्या सीटखाली एक पारदर्शक फाईल अडकलेली होती. त्यात अन्वीची मूळ प्रमाणपत्र, ओळखपत्राच्या प्रती आणि काही महत्त्वाची कागदपत्र होती. आरवने ती काळजीपूर्वक हातात घेतली. ही कागदपत्र हरवली असती तर तिचं किती मोठं नुकसान झालं असतं, तो स्वतःशीच म्हणाला.
त्याने लगेच HR विभागाला फोन केला. मी आत्ताच ऑफिसला येतोय. तिची कागदपत्र सुरक्षित आहेत. दुसरीकडे अन्वी घरी पोचली होती. तिने फाईल उघडली आणि क्षणात तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आई, माझी ओरिजिनल सर्टिफिकेट ती पुन्हा फाईल चाळू लागली. पण ती कागदपत्र तेथे नव्हती. तिचे हात थरथरू लागले. देवा, आता काय करू? तिच्या आईने तिला धीर दिला. शांत हो बाळा, आधी नीट आठव. कुठे पाहिलंस? शेवटचं कुठे पाहिलंस? अन्वीच्या डोळ्यासमोर सकाळचं दृश्य आलं. आरवची कार आणि तिच्या लक्षात आलं. बहुतेक ती कारमध्येच राहिली असतील. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर. हॅलो, मी अन्वी बोलते. नमस्कार, मी त्या कंपनीचा HR विभागामधून बोलत आहे. तुमची कागदपत्र सुरक्षित आहेत. खरंच? हो, ती आरव सरांच्या कारमध्ये राहिली होती. आरवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. धन्यवाद, मी लगेच येते. संध्याकाळी ती कंपनीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचली. आरव आधीपासूनच तिथे तिची वाट पाहत होता. त्याने फाईल तिच्या हातात दिली. एकदा तपासून बघा. अन्वीने फाईल उघडली. सर्व कागदपत्र व्यवस्थित होते. तिने सुटकेचा निश्वास सोडला. आरव, आज तुम्ही नसतात तर माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. आरव हसला. कधी कधी नियती आपल्याला भेटण्यासाठी अशी कारणं शोधते. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिने पहिल्यांदाच मनापासून हसत विचारलं, मित्र बनाल? आरवच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने पुढे केलेला हात तिच्या हातात केला. नक्की. त्या हस्तांदोलनासोबत 2 ओळखी व्यक्तींच्या आयुष्यात मैत्रीचा पहिला धागा जोडला गेला. पण त्याच क्षणी कंपनीच्या प्रवेशद्वारातून एक आलिशान काळी कार आत आली. त्यातून एक देखणा तरुण खाली उतरला. त्याने दूर उभ्या असलेल्या अन्वीकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणालं, अन्वी, तू इथे? अन्वीच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा झाला. तिच्या ओठांवर नकळत एक नाव बाहेर पडलं, रोहन. आरवने दोघांकडे पाहिलं. त्याला काहीच समजत नव्हतं. हा रोहन कोण होता? अन्वीच्या चेहऱ्यावर अचानक भीती का दिसत होती? आणि त्यांच्या भूतकाळात असं काय घडलं होतं ज्यामुळे तिच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या? पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.